तर कशी विहीर आहे गाईज कमेंट करून नक्की सांगा. ही बघा विहीर खूप सुंदर विहीर आहे. गेला मार हा पूर्ण डॅमचा बांध आहे बघू शकता. आणि हा पूर्ण इकडे पाणीच पाणी. तर आम्ही थोडासाच पुढे आल्यानंतर इथे उलटी आहे, डॅमची उलटी. आणि डॅम पूर्ण भरला उलटी पण. तर हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो जवळजवळ 3 वाजलेत आणि आम्ही आज निघालोय विहिरीवर पवायला. म्हणजे खूप सुंदर लोकेशन आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओला एक लाईक करा. तर गाईस लाईक नक्की करा. तर चला आता आपण जाऊ आणि व्ह्यू बघा एकच नंबर. आता आम्ही अन्सलला आहेत, अन्सल सुवर्ण ग्लास कंपनी. चला शेटे वैभव शेटे येते यार गाडी ये ना मग गाडी. तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि जेवढे पण बघतात त्यांनी व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तर डायरेक्ट आता आपण लोकेशनवर भेटू. खूप सुंदर लोकेशन आहे, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला एकदम भारी लोकेशन आहे मस्तपैकी. व्हिडिओ मध्ये तुम्ही कुठं जाणार आम्ही ते तुम्हाला सांगतोय. मस्तपैकी विहीर आहे आमच्या इथे जवळच. चला जाऊ आता. तर चला फायनली आपण आलेलो आहेत. म्हणजे आपल्याला विहीर जरा लांब आहे, विहीर तिकडे आहे आणि इथे मुसळ डॅम आहे. हा समोर बघू शकता पूर्ण डॅम भरलाय आणि डॅम पलटी पण झालाय. खूप पाणी आहे डॅम मध्ये आणि पूर्ण डॅम भरलाय. हा बघा. आणि डॅम वरचा व्ह्यू आणि पावसाला आहे का नक्की उन्हाळा आहे काहीच समजत नाही. जवळजवळ आजचा 4था का 5वा दिवस आहे, पाऊसच पडत नाही. आणि आमची भाता पूर्ण वाट लागली भातांची. काय रे पाणीच राहिलं नाही. काय रे कशी आहे तुमची रोमटी, कशी आहेत? रोमटी सध्या मेल्यात. अशी वाट लागली ना, जबरदस्त वाट लागली. आणि पूर्ण डॅमचा व्ह्यू एकच नंबर. पूर्ण डॅम भरलाय पूर्ण बघा. पूर्ण डॅम भरलाय आणि एकदम ऊन पडलाय, जबरदस्त ऊन पडलाय. उन्हात ऊन पडतो तसा ऊन पडलाय. तर चला आपण आता डॅमवर इथे जरा इथे नाही पावणार आपण, आपल्याला पावायला तिकडे जायचे. विहीर आहे, विहिरीत पावायचे. जाम सुंदर विहीर आहे, जबरदस्त पाणी असतो त्या विहिरीचा, एकदम भारी पाणी असतोय. तर तिथं जायचे आपल्याला. हो पण पाणी चांगलाच आहे पण आपल्याला विहिरीत पावायचे. नाही करता आपण डायरेक्ट आपल्याला विहिरीवर पावायला जायचे. आम्ही खास विहिरीवरच पावायला आलोय पण येता इथूनच आलो त्यामुळे आम्ही डॅमवर पण जरा थांबलो. डॅमवरचा व्ह्यू पण एक नंबर होता. तर चला आता डायरेक्ट विहिरीवर जाऊ मस्तपैकी विहिरीवर. आणि तिथेच उलटी पण आहे, डॅम भरल्यामुळे डायरेक्ट उलटीला पण पाणी आहे. उलटी पण पलटी झाली म्हणजे उलटीला पण खूप पाणी आहे. चला जाऊ तिथे. आणि तिथला एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक जबरदस्त वॉटरफॉल पण आहे तिथं. चला दाखवते तुम्हाला मी. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात एक लाईक करा व्हिडिओला. खूप सुंदर आहे. चला जाऊ आता आपण डायरेक्ट. इथून आपल्याला गेलो ना थोडासा पुढं डायरेक्ट त्या साईडला गेलो ना तिथं उलटी आहे. उलटी पण पलटी झाली आणि तिथंच जरा साईडला विहीर आहे. तर विहिरीवर पण नाचे आणि पहिले उलटीवर जाऊ. तिथे जरा आपण मस्तपैकी आंघोळ घेऊ धावू. तिथं मस्त धबधबा आहेत, वॉटरफॉल आहेत एकदम भारी. अरे धुवाल का नाही आंघोळ केवन जोडी बोला जरा व्हिडिओ मध्ये बोला ना. लाजता नुसतं रे गायच येईल नुसतं लाजत कायच बोलत नाही नुसतं मलाच बोलायला लागतं सगळं. चला आता जाऊ. थोडीशी लाज वाटते आता या ब्लॉक पासून आम्ही लाजतो. ब्लॉक पासून लाज सोडून देतो. लाजतो. आजचा वातावरण एक नंबर व्ह्यू झालाय. पूर्ण ढगा आल्यात, अशी ढगा आल्यात बेकार ढगा आल्यात. जाम गरम होत एवढा ऊन बेकार पडलाय. याला पावसाला आहे का उन्हाळा आहे काही समजतच नाही. चला इथून आता आपल्याला डायरेक्ट त्या साईडला आणि पूर्ण डॅमचा हा बांध आहे आणि डॅम पूर्ण भरलायच आणि तिकडे उलतीला पण पाणी सोडलंय. चला उलटी हो गाईज. चला जाऊ आता आपण पटापट लवकर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून घ्या पटकन. सबस्क्राईब करा, शेअर करा, लोकांना बघू द्या. काय मुसळ डॅम, काय तो आपल्या मुसळ डॅमचा जल्लोष व्ह्यू आणि एक नंबर नजारा. उलटी पण जाम भरी. नक्की या मुसळ डॅमला व्हिजिट द्या. बोल रे नक्की या मुसळ डॅमला बघून जा. अरे अगदी जवळच विहीर पण आहे तिथं. चला तर आम्ही थोडासाच पुढे आल्यानंतर इथे उलटी आहे, डॅमची उलटी. आणि डॅम पूर्ण भरला, उलटी पलटी होते. हा बघा डॅमवर पूर्ण पाणी साचला ना, उलटी पलटी होते. आणि उलटी आहे डॅमची आणि तिच्या डॅम पूर्ण भरल्यामुळे ती पलटी झाली. आणि बघा खूप पाणी येते आणि इथं मस्तपैकी अंघोळ करू शकता तुम्ही आरामात, मस्तपैकी पाहू शकता. आणि एकदम कमी पाणी आहे, एकदम म्हणजे जवळजवळ कमरेच्या थोडासा वरती पाणी आहे आणि एकदम मस्त पाणी आहे. हे बघा पूर्ण भारी आहे. आणि खालीच वॉटरफॉल आहे, जाम भारी आहे तो पण वॉटरफॉल. तिथे जाऊ आता आपण.
मस्त पाणी आहे बघा, एक नंबर जबरदस्त. आणि पूर्ण डॅमची उलटी आहे, डॅम पूर्ण भरलाय त्यामुळे इथून पूर्ण पाणी येत आहे बघा. एकच नंबर, खूप ऊन पडलाय, जबरदस्त ऊन आहे मस्त पैकी. तर चला इथं थोडासा मस्त पैकी आपण अंघोळ देऊ, कारण एकाला पावता नाही येत आमच्या माणूस शेटला, त्याला पावता नाही येत, त्यामुळे आम्हाला इथं अंघोळ धुवायला लागेल. नंतर आपल्याला विहिरीवर जायचे. मेन म्हणजे आपल्याला विहिरीवरचा जो नजारा असणार आहे ना, काय ती विहीर आहे ना एकच नंबर जबरदस्त. स्विमिंग पूलला पण असं पाणी नसेल असं त्या विहिरीला पाणी आहे. काय रे बाबू 100%. तर नक्की व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, व्हिडिओ स्किप नका करू. आणि जर यायचं असेल ना या लोकेशनला नक्की कमेंट करा, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती पण आहे, काही सांगायची गरज नाही. काय माहित नसेल तर कमेंट कमेंट करा, नक्की सांगेल तुम्हाला मी. खूप सुंदर पाणी आहे, जबरदस्त. चला आता जाऊ आपण तिथे, व्हिडिओ पण जायचे आपल्याला तिथं, मस्त जरा अंघोळ वगैरे करू, नंतर डायरेक्ट थेट जाऊ तिथं खाली. खाली जाम सुंदर वॉटरफॉल आहे, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, पूर्ण दाखवतो मी तुम्हाला. चला आता आपण गाईज बघा कसा लोकेशन आहे. आणि बाबा मार सुरमार, अशी सुर मारून दाखव पब्लिकला. वाव, दिस इज व्ह्यू. आणि किती खोल आहे ते पण दाखव जरा. उभा रे, उभा रे, तो उभा आहे डायरेक्ट, म्हणजे एवढा खोल आहे, म्हणजे एवढा पण जास्त खोल नाही, एकदम मस्त आहे, जाम भारी पाणी आहे. आणि एवढं हा उडी मार, मारस मार. एवढंच पाणी आहे आणि एक नंबर. आपण पण गारगार हो, मस्त गरम झाला आता मस्त. आज ऊन एवढा पडलाय ना, म्हणजे जसा का मे महिन्यात ऊन पडतो ना तसा ऊन पडलाय. नक्की पावसाला आहे का उन्हाळा आहे काहीच समजत नाही काय रे. आणि जुलै, हा तर 1 जुलै, त्यात 1 जुलै महिना आहे. जुलै महिन्यामध्ये एवढा ऊन पडलाय म्हणजे आता पहिल्यांदाच झालाय, कारण की जुलै महिन्यामध्ये फुल पाणी असतं, फुल असा ऊनच कधी बघायला नाही भेटत. पण जबरदस्त ऊन आहे, जबरदस्त म्हणजे जाम ऊन आहे. आणि एवढंच पाणी आहे बघा, मी पूर्ण चालतोय एवढंच पाणी आहे. तर तुम्ही आरामात इथे पाहू शकता, म्हणजे एन्जॉय करू शकता, एकदम मस्त पाणी आहे. अख्खा चालून दाखवतो तुम्हाला, आहे बघा फुल आहे, कोणी पण येऊ शकता इथं, आरामात पाहू शकता तुम्ही. म्हणजे ज्याला पावता नसेल येत ना त्यांनी बिंदास या इथे, आरामात तुम्ही पाण्यामध्ये एन्जॉय करू शकता बघा. एवढंच पाणी आहे, मस्त पाणी आहे. आणि अगदी खालीच एक वॉटरफॉल आहे, तो एवढा सुंदर आहे ना, खूप मोठा वॉटरफॉल आहे, म्हणजे असाच कॉन्क्रीटचा धक्का आहे, असा धक्का आहे. आणि खाली वरून म्हणजे पाणी जातोय खाली, मस्त वॉटरफॉल आहे, तिथे पण जाऊ आता आपण. आता जरा इथे पाहू मस्त पैकी. आम्हा वाव वाव, जबरदस्त व्ह्यू आहे, फुल. कसं आहे मानस? एक नंबर, मस्त आहे, जाम भारी. चला आता आपण मस्त एन्जॉय करू. थोडासा आम्ही इथं पावलो, मस्त पैकी इथं पावलो, आता लगेच खाली जाऊ. खाली मस्त सुंदर वॉटरफॉल आहे. तर चला, वॉटरफॉल आहे अगदी इथंच, वॉटरफॉल आहे आणि लगेच तिथं विहीर आहे, म्हणजे एकदम जवळ आहे. आणि समोरच मुसळ डॅम आहे. तर चला आता वॉटरफॉलला जाऊ. आम्हाला जास्त विहिरीत पावायचे, कारण विहिरीत एक नंबर पाणी आहे. आणि समोरचा हा नजारा बघाल ना, काय तो एकच नंबर नजारा असणार आहे. हा बघा समोरचा नजारा, वाव, जबरदस्त जबरदस्त नजारा आहे. कसा वॉटरफॉल आहे, कसं आहे, जबरदस्त वॉटरफॉल आहे हा, खूप म्हणजे खूप भारी आहे, जबरदस्त. जायचे ना डायरेक्ट पाण्याच्या इथं उभं राहायचे, मस्त पैकी फुल एन्जॉय करू शकता. तुम्ही खाली याचा आणि डायरेक्ट असं आहे बघा, जाम भारी, म्हणजे जबरदस्त आहे, खूप पाणी जबरदस्त. गारगार गारगार, इकडे बघा, एक नंबर पाणी आहे गाईज, एकच नंबर, जबरदस्त, जाम भारी पाणी आहे, फुल फुल पाणी आहे, फुल. अरे अजून जास्त पाणी असलं ना तर पूर्ण धक्क्यावरून पाणी येतं, पूर्ण साईडने पाणी येतो. पण अजून पण खूप पाणी आहे, जबरदस्त पाणी आहे, मस्त एकदम भारी. हे बघा, एक नंबर पाणी आहे, मस्त पाणी आहे, जाम भारी. पूर्ण पाणी खाली जातो डायरेक्ट, मस्त एकच नंबर आहे.
चला तर गाईज आपण इथे फुल एन्जॉय केला, फुल पावलो, फुल मजा केली वॉटरफॉल मध्ये आणि एक नंबर वॉटरफॉल आहे. आणि आता लगेच आपल्याला जायचे विहिरीवर, इथून डायरेक्ट विहिरीवर आणि अगदी वॉटरफॉलच्या इथूनच लगेच विहिरीला जायला रस्ता आहे. तर चला विहिरीवर जाऊ. आणि जाम भारी विहीर आहे, जबरदस्त पाणी असतो विहिरीचा पण. आणि फुल जंगल आहे इथे, फुल झाडं बघा, फुल नेचर आहे, फुल भारी जबरदस्त. आणि एकदम पूर्ण साईडने झाडं आहेत आणि मध्येच विहीर आहे आणि खूप सुंदर विहीर आहे, म्हणजे की जाम भारी पाणी आहे तिचा. आता पोरा पण असते तिच्यात पावाला, कारण की लय पोरं येतात तिच्यात पावाला, कोण ना कोण असेलच. म्हणजे अजून आपल्याला माहित नाही, पण बघू कोण ना कोण असेल असं मला वाटतंय. 100% असेल कोणी ना कोणी. आणि पूर्ण झाडा बघा ना, पूर्ण जंगल आहे, फुल नेचर आहे आणि पूर्ण रस्ता आहे बघा, मस्त रस्ता आहे जायला विहिरीकडे. चला आता विहिरीकडे जाऊ मस्त की, विहिरीत पण पाहू, फुल एन्जॉय करू विहिरीत पण. जाम भारी विहीर आहे. चला जाऊ आता विहिरीत. आणि पूर्ण झाडं आहेत साईडने, पूर्ण झाडं दिसतील तुम्हाला आणि एकदम मध्ये विहीर आहे. चला जाऊ आता विहिरीवर. बघा बोललो होतो ना गाईस, कोण ना कोण असेलच 100%. पोरा पण आहे ती बघा, पोरा बिरा आहेत. चला जाऊ आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करू विहिरीमध्ये. काय रे पाणी आहे का? आहे आहे आहे. नीरज नीरज पाहुणार रे, काय लाजत हा? ही बघा विहीर, इथं जायचं होतं आपल्याला मस्त विहिरीवर पाहायला. चला आता विहिरीमध्ये पाहू आपण कसा पाणी आहे विहिरीचा. पाला पडला जरा, पाला बिला पडला, वरती झाड आहेत ना, पूर्ण झाड आहेत, त्यामुळे इथे कचरा झाला जरा. तर चला जाऊ आता पाहू आपण फटाफट. तर गाईज एक नंबर विहीर आहे, जबरदस्त. ही बघा अशी विहीर आहे, खूप भारी पाणी आहे तिचा, एकदम भारी पाणी, म्हणजे जबरदस्त पाणी आहे. आणि चला पोरा पण आता पावत्यात जरा. मार ना उडी भावा, भाऊ मार. हा मारली ना. आणि पूर्ण साईडने झाडं आहेत, झाडांचाच पाला पडला विहिरीमध्ये जरा, त्यामुळे जरा पाणी खराब दिसतोय. पण चला, म्हणजे पाणी एकदम भारी आहे, पाला एकदम पडला त्यामुळे जरा निघा सर पाणी दिसत नाही. तर मार उडी आता वैभव, वैभव मार उडी. जबरदस्त एक नंबर व्ह्यू आहे. आणि फुल झाड आहे इथं, फुल जंगल आहे पूर्ण. हा बघू शकता, पूर्ण जंगल ना जंगलच आहे. आणि अगदी मध्येच विहीर आहे आणि खूप भारी विहीर आहे, पाणी पण जबरदस्त आहे. खूप पवायला पोरा वगैरे येतात तिथं. ही बघा पोरा पण आहेत, पण ती काही पवत नाही आता. जबरदस्त म्हणजे खतरनाक. चला आता एवढंच विहिरीत पवलो ना, आता आपण चाललोय स्टार पाला खायला. आणि हे बघा कसं बंगले आहेत, पण ते आता पूर्ण खराब झालं. तिथं जाणार आहे आपण, पूर्ण जंगल बघा, असं जंगल आहे, जंगल जंगल जंगल. बिबट्या येईल, बिबट्या आल्यात काय, राहिल्यात का? स्टार पण झाड तोडला काय? आहेत 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 समोर. तर विषय असा आहे का, ती स्टार पाला आहेत, म्हणजे स्टार पाला ज्यांना स्टार पालाच बोलतो आम्ही, तर ती खायला आलोय आम्ही आता. आणि आल्यात का नाही ती बघू आता. समोरच तो झाड आहे स्टार पालाचा. चला पावसाला येतात ती फळं. आणि लोथ लोथ बघा, लोथ कुठं पण जंगलात गेलो ना लोथ दिसणारच, अशी लोथ येते ना इतकं जाम. आणि पूर्ण दाट जंगल आहे, पूर्ण दाट झाडी आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण खाली जंगल नाही जंगलच आहे. दाखव रे स्टार पाला, दाखव रे. ही बघा अशी फळं आहेत जी की पावसाला येतात आणि मस्त खायला भाऊ खा. आणि खायचीच आहेत ती, काय टेन्शन नाही. आणि वर खूप आल्यात, खूप म्हणजे खूप आल्यात, पूर्ण झाड आहे. ही बघा, ही बघा स्टार पाला आलेत नाही रे, ती काय अशी स्टार पाला आहेत, मस्त खायची ती. जाम आल्यात वर, वरती फुल आल्यात. समोरच स्टार पालाचं झाड आहे, स्टार पाला खाल्ली आम्ही. आणि इथं समोरच एक खूप मोठा झाड पडलाय, म्हणजे की पावसामध्ये पडला असं वाटतंय. आणि पावसामध्येच पडला असेल, म्हणजे की आता पाऊस झाला ना खूप मोठा, त्याच्यामध्ये हा झाड पडलाय. आणि हा झाड कधीच पडलाय, पूर्ण वाढलाय तो, पडलो असतो आता मी. तर आणि पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल ना जंगलाच्या आणि अगदी जंगलाच्या
मध्येच विहीर आहे, विहिरीत पण आम्ही पोहलो खूप आणि खूप भारी वाटला, गारगार पाणी होता विहिरीचा पण. समोरच झाड पडलं मस्त मोठा आणि ही बघा फला कशी येत रे, इकडे दाखव, ती बघ कशी खातो बघा, मस्त लागतात आणि पूर्ण झाडावर जाम फळ आल्यात. आणि मस्त आजचा आम्ही फुल एन्जॉय केला, विहिरीवर पण पोहलो, वॉटर बॉलवर धबधब्यांच्यावर पोहलो आम्ही. तर फुल मजा केली ना, फुल एन्जॉय केली आज. फुल एन्जॉय केली आम्ही. ही बघा फला 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 खातच नुसतं. चला चला आता ही बघू शकता स्टार फला, ही खात्यात बिंदास खाऊ शकता तुम्ही. आणि पूर्ण हा झाड आहे, त्या झाडावर आलं ती जाम आला ती बघा, जाम आला, जाम पाड 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 उभे तू पाड, असा काडी खाली पडतो आणि मस्त स्टार पडला. मंडळी हा आरशेगिरी फार्म होता, इथं रिसॉर्ट होता खूप मोठा आणि पूर्ण 10 वर्ष झाले रिसॉर्टला, पूर्ण बंद आहे हा. जवळजवळ 10 वर्ष झालं, त्याच्या आधीपासून हा रिसॉर्ट होता जेव्हा चालू होता, 10 वर्ष आलं पूर्ण बंद आहे. आणि त्याची आता अवस्था बघा कशी आली, पूर्ण खराब झालाय. स्लाईड होत्या इथं त्या पण खराब झाल्यात, पूर्ण खराब झालाय. बंगला होता पूर्ण तो पण खराब झाला आणि हा स्विमिंग पूल होता खूप मोठा, तो पण पूर्ण खराब झालाय. आतमध्ये खूप घाण आहे, म्हणजे पूर्ण बंद आहे, हे काहीच चालू नाही आहे, तर त्यामुळे पूर्ण हे खराब झालं. आणि तिथं पण एक स्विमिंग पूल आहे समोरच, तो बघा तिथं पण एक स्विमिंग पूल आहे आणि पूर्ण खराब झालाय. असा इथे खूप म्हणजे खूप भारी होता आधी, म्हणजे 10 वर्षाच्या आधी या गोष्टीला 10 वर्ष आलं, 10 वर्षापासून हा बंदच आहे पूर्ण. आम्ही ते असा येतोय कधी पण डेली. स्लाईड बघा कशा होत्या, मस्त स्लाईड पण होत्या कारण, आणि जाम भारी होता त्या. इथं पण एक स्विमिंग पूल होता, हा बघा स्विमिंग पूल, हा बघा स्विमिंग पूल कसा होता. आणि समोरच एक बंगला आहे, मस्त बंगला होता समोरच, पूर्ण बंद आहे ते. आणि इथं पण मस्त आहे बघा, लहान मुलांसाठी केला होता. आणि तिथं जरा पाणी बघू शकता, पूर्ण बंगला आहे, खूप सुंदर बंगला आहे. म्हणजे अजून पण त्याला एवढं वर्ष झालं तरी पण तो एकदम चांगला आहे, चांगलाच आहे. जवळजवळ कलर फक्त खराब झालाय आणि पूर्ण आता हे चालू नसल्यामुळं पूर्ण काहीच लक्ष नाही ते कोणाचंच, म्हणजे पूर्ण बंद झालं आहे आरशेगिरी, त्यामुळे असा बंगला आहे. आणि पण एकदम चांगला फिरू झाला, इथला सगळा माहिती करून देतोय. आणि हे बघा पूर्ण इथं मस्त छोटे छोटे रूम्स होते आणि ते पूर्ण खराब झाले, आता पूर्ण तुटलंय, पूर्ण खराब झालं ते बघा. जवळजवळ ना खूप म्हणजे खूप मोठं आहे, 10-15 एकरमध्ये असेल, जास्त पण कमी नाही. हे बघा इथं पूर्ण वॉशरूम होते आणि इथे पण रूम्स आहेत आणि पूर्ण झाडा फुल आहे, तिथं फुल डेव्हलप होते आधी, आता पूर्ण ते बंद झालंय, पूर्ण खराब झालंय. हे बघा इथं हॉल आहे, मोठा हॉल आहे. तर एवढे वर्ष झालं, जवळजवळ याला 15 वर्ष झाले तरी पण अजून एवढे मोठे हॉल आहे तिथे. हे बघा ना, बघू शकता, हे जेवणासाठी वाटतंय, जेवणाचा हॉल आहे हा, पूर्ण हॉल आहे, कारण की समजतंय पूर्ण जेवणाचाच हॉल आहे हा. आणि अजून पण बऱ्यापैकी ठीकठाक आहे, म्हणजे एवढा पण काही खराब नाही झाला आणि खूप सुंदर आहे. एवढी झाडं लावली होती ना इथे, खूप झाडं दिसतात, खूप म्हणजे खूप चिकूची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत आणि खूप झाडं म्हणजे खूप झाडं आहेत. पूर्ण हिरवा हिरवाच दिसेल तुम्हाला, हा बघा पूर्ण झाड आहेत. चला जाऊ आता पुढे. आणि एवढ्या एरियामध्ये एवढी झाडं आहेत ना, ते खतरनाक जबरदस्त झाडं लावल्यात आणि फुल झाडं आहेत. ही बघा ना, फुल म्हणजे फुल झाडच झाडं आहेत, चारही साईडला झाडं आहेत पूर्ण. हे बघा ना, जबरदस्त खतरनाक व्ह्यू आहे इथला, खूप झाडं आहेत म्हणजे एक नंबर. मधूनच रस्ता आहे आणि साईडने पूर्ण झाडच झाडं दिसतात बघा, एकदम मस्त रस्ता आहे हा, पूर्ण रोड आहे पूर्ण. बघा तिकडे पण पूर्ण झाडच झाडं, एवढी झाडं आहेत ना, जबरदस्त खतरनाक खतरनाक. आरशेगिरी रिसॉर्ट, तिथं पेरू येत रे, पण पेरू नसतील आलं. इथून पण रस्ता आहे डायरेक्ट त्या साईडला, नाही इथून असा सरळ रस्ता होतो, डायरेक्ट डॅमकडे रस्ता होतो हा. आपण डॅमवरून आलो ना, तिथेच रस्ता होतो हा. आणि पूर्ण झाडं बघा, एक नंबर झाडं आहेत. चला आता जाऊ वर पुढं करा. तर इथं आलो आम्ही, जरा पुढं आलो आणि इथून पूर्ण इथं पेरूची
ही बघा पेरूची झाडं आणि चिकूची झाडं खूप म्हणजे खूप आहेत, इथून ना पूर्ण लांबपर्यंत आहेत. पण आता काय पेरू काय आले नाही, पावसाला आहे. पेरू येतात पण या सीझन मध्ये नाही येत, उन्हाळचे पेरू येतात तिथं, उन्हाळचे खूप पेरू येतात तिथं आणि खूप येतात पेरू घ्यायला पण इथं खूप म्हणजे खूप पेरू आहेत. पेरूची झाड आहेत, पूर्ण लांबपर्यंत गेलो ना पेरूच पेरू दिसणार. आणि पूर्ण इकडे चिकू आहेत, चिकूची पण झाड आहेत आणि पेरूची पण झाड आहेत. खूप पेरूची झाड आहेत इथे. चला आता आपण तिकडे जाऊ. तर पूर्ण आलो आम्ही विहिरीवरून पावलो आणि पूर्ण इथली हर्षिगिरी पण फिरलो आम्ही आणि मस्त वाटलं एकदम फिरून. आणि आता डायरेक्ट आपण परत विहिरीच्या तिथंच जाऊ, कारण आपली बाईकची चावी राहिली तिथं आणि असायला पाहिजे, असेलच कारण की एक साईडला ठेवली होती आम्ही. आणि पूर्ण हर्षिगिरी पण फिरलो आता आम्ही मस्तपैकी. चला आता आपण जाऊ विहिरीच्या इथे, चावी वगैरे घेऊ आणि मग जाऊ मस्तपैकी पुढं. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता आम्ही डायरेक्ट आमच्या गावाच्या ग्राउंडवर आलो आणि आता आमचे पोरं क्रिकेट खेळतात, बघू शकता क्रिकेट खेळतात. आणि आता आम्ही पण आता क्रिकेट खेळू, एक नंबर आलो आम्ही जाऊ फिल्डिंगला. तर चला हे बघा यमन सर बॉलिंग टाकतात. चला आता आम्ही पण जाऊ खेळायला.